जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला। त्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे। पाकिस्तानने केलेल्या या नापाक कृत्याला जशास तसं उत्तर देण्याची मागणी देशवासियांकडून केली जाते। त्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात कडक पावलं उचलली असून चारही बाजूंनी पाकची कोंडी करण्यात येते। यानंतर आज पुन्हा एकदा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक मोठं वक्तव्य केलं, जे करोडो देशवासियांच्या मनात आहे तेच घडणार आहे असं राजनाथ सिंह एका कार्यक्रमात म्हणाले। मोदींच्या नेतृत्वात देशाला जे वाटतंय तेच होईल असं सांगत त्यांनी पाकिस्तानला थेट इशाराच दिला। साथियों, एक रक्षा मंत्री के रूप में मेरा दायित्व है कि मैं अपने सैनिकों के साथ मिलकर देश की सीमाओं की सुरक्षा सुनिश्चित करूं और मेरा यह दायित्व है कि अपनी सेना के साथ मिलकर देश के ऊपर आंख उठाने वालों को मुंहतोड़ जवाब दूं। और आप सभी हमारे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को अच्छी तरह जानते हैं। उनकी कार्यशैली से भी अच्छी तरह परिचित हैं, उनकी दृढ़ता से भी अच्छी तरह परिचित हैं। जोखिम उठाने का भाव किस तरीके से उन्होंने सीखा है अपने जिंदगी में, उससे भी आप अच्छी तरह समझते हैं। मैं आपको आश्वस्त करना चाहता हूं, प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में जैसा आप चाहते हैं वैसा होकर रहे। या संदर्भात आणखी माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीहून आपल्या सोबत आहेत। प्रशांत, केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी एक प्रकारे संकेतच दिलेत की जे देशवासियांना हवंय तेच होणार आहे, म्हणजे नेमकं काय समजायचं? काल भारत मंडपमध्ये संस्कृती महोत्सव आयोजित करण्यात आला होता, त्यावेळेस केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी हे वक्तव्य दिलेलं आहे। त्यांनी स्पष्ट केलं आहे की जे सर्वसामान्य देशवासियांच्या मनामध्ये आहे तेच निश्चितपणे केंद्र सरकार करेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामधलं सरकार हा जो निर्णय घ्यायचा आहे, ज्या पद्धतीनं पहलगाममध्ये 22 एप्रिलला हल्ला झाला होता आणि त्यामध्ये 26 निष्पाप पर्यटकांचा जीव गेला होता, त्याचा बदला निश्चितपणे घेतला जाईल असा प्रश्न संकेत स्पष्टपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले होते। त्यांनी आपल्या जाहीर सभेमध्ये देखील त्याचं वक्तव्य दिलं होतं। त्यानंतर आता राजनाथ सिंग यांनी हे वक्तव्य दिलं। याचा अर्थ असा होतो की पाकिस्तान धास्तावलेला आहे आणि भारत जोरदार तयारी करत असल्याचं पाहायला मिळत आहे। आपल्याला माहीत असेल, कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेव्ही चीफ यांनी भेट घेतली, त्यापूर्वी एअर चीफ मार्शल यांनी त्यांची भेट घेतली होती। तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती बैठकांचे सत्र सुरू आहे आणि निश्चितपणे ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे की निर्णय निश्चितपणे जोही निर्णय घ्यायचा आहे तो भारतीय लष्कराला घ्यायचा आहे, भारतीय सैन्यांना घ्यायचा आहे। त्याचे संपूर्ण अधिकार भारतीय सैन्याने दिले आहेत। त्यामुळे भारतीय सैन्य आपल्या पद्धतीने तयारी करत आहे आणि निश्चितपणे राजनाथ सिंगांचं वक्तव्य जे आहे ते संकेतमय आहे। प्रशांत, थोडंसं थांबवते, मात्र या संदर्भात आपण अधिक बोलूयात। संरक्षण तज्ज्ञ कर्नल मोहन काकतीकर आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेत। सर, स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। गेल्या काही दिवसांपासून भारतीयांच्या अपेक्षा आहेत की पाकिस्ताननं जो काही दहशतवादी हल्ला केला, अर्थात त्याचा बदला घ्यायला हवा भारताकडनं, आणि त्या दृष्टीनं ज्या काही घडामोडी घडतायत आपण रोज बघतोय, त्यातच आता संरक्षण मंत्र्यांनी जे काही संकेत दिलेले आहेत, या सगळ्याबद्दल काय सांगाल? याचं असं आहे की आपण निश्चितच याचा बदला घेऊ, याच्यात कुणाला काही डाऊट नाहीये कुणाच्या मनामध्ये। फक्त जसं त्यांनी सांगितलं की आपके कॉल को होल्ड पर रखा है। जी सर, बोला। तर आपण फोनवरनं संपर्क साधत होतो। एक कर्नल मोहन काकतीकर आपल्या सोबत होते। काही तांत्रिक अडचणी आल्यात, मात्र मोदींच्या नेतृत्वात देशाला जे हवंय तेच होणार असं केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी सांगितल्यानंतर आता देशवासियांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणखीनच, की आता कशा पद्धतीनं या दहशतवादी हल्ल्याचा, पहलगाममधल्या हल्ल्याचा बदला घेतला जातो। आणि त्या दृष्टीने गेल्या काही दिवसांपासून रोज नवनवीन बातम्या येत आहेत की पंतप्रधानांसोबत अमुक बैठका होत आहेत, की काय घडामोडी घडतायत, आणि त्यावरनं आता नेमकं
कधी हा बदला घेतला जाणार, कधी भारत पाकिस्तानवरती आक्रमण करणार किंवा कशा पद्धतीनं ही सगळी व्यूहरचना आखली जाते याकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष आहे.